गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या सेशनमध्ये आर डी बी एम एस विथ ओरॅकलमध्ये आज आपल्याला बघायचे आहेत टर्मिनॉलॉजीज ऑफ आर डी बी एम एस. तर टर्मिनॉलॉजीज प्रत्येक लँग्वेज किंवा प्रत्येक लँग्वेजचे किंवा प्रत्येक डेटाबेसचे काही वर्ड्स असतात जे स्पेसिफिक मिनिंग तुम्हाला सांगत येतात. अशाच गोष्टींना टर्मिनॉलॉजीज म्हणतात. आता आर डी बी एम एसच्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला काय काय प्रोव्हाइड केलेले आहेत हे आज आपण बघायचं आहे. तर फर्स्ट आर डी बी एम एसच्या टर्मिनॉलॉजीज जेव्हा तुम्ही बघताय त्या टर्मिनॉलॉजीज तुम्हाला 7 वर्ड्समध्ये कॅटेगराईज केलेले आहेत. त्यातला फर्स्ट वर्ड आहे रिलेशन. जसं तुम्ही डी बी एम एसमध्ये बघितला, एखादं टेबल आपण बघितलं किंवा कलेक्शन ऑफ डेटा इज कॉल्ड टेबल, पण ह्याच टेबलला डी बी एम एसमध्ये किंवा आर डी बी एम एसमध्ये रिलेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ डेटा एलिमेंट ऑर्गनाइज इन टर्म्स ऑफ रोज अँड कॉलम. अ टेबल इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ कन्व्हिनियंट रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशन्स, बट अ टेबल कॅन हॅव डुप्लिकेट रोज ऑफ डेटा व्हाईल अ ट्रू रिलेशन कॅन नॉट हॅव अ डुप्लिकेट डेटा. डी बी एम एसमध्ये आपण बघितलं टेबलमध्ये जो काय ऑर्गनाइज टाईप, आता हे ऑर्गनायझेशन किंवा ऑर्गनाइज कशा प्रकारे केलेला असतो, कलेक्शन ऑफ किंवा इन द फॉर्म्स ऑफ किंवा इन द टर्म्स ऑफ रोज अँड कॉलम, ह्याला डी बी एम एसमध्ये टेबल म्हटलं जातं आणि आर डी बी एम एसमध्येच ह्याला रिलेशन म्हटलं जातं. आता डी बी एम एसच्या टेबलमध्ये डुप्लिकेट डेटा असू शकतो, बट ट्रू रिलेशन्स कॅन नॉट हॅव डुप्लिकेट डेटा. म्हणजेच ज्यावेळी कन्स्ट्रेंट रिअल टेबल जे असतं त्यामध्ये डुप्लिकेट डेटा हा असू शकत नाही. हे असतं रिलेशन. नेक्स्ट आहे आपलं ट्युपल. जे रोज आपण बघितली होती डी बी एम एसमध्ये, त्या रोला आपण तिथे रो म्हणतो आणि आर डी बी एम एसमध्ये आपण त्याला म्हणतो ट्युपल. अ सिंगल एंट्री इन अ टेबल इज कॉल्ड tuple or record or row. A tuple in a table represent a set of related data. For example, the above employee table has 4 tuples or records or rows. म्हणजेच जे रो असते त्या रोजला किंवा त्या रेकॉर्डला आर डी बी एम एसमध्ये ट्युपल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर थर्ड टर्मिनॉलॉजी आहे ॲट्रिब्यूट्स. Attributes are the properties that define a relation. A table consists of several records, म्हणजेच rows. Each record can be broken down into several smaller parts of data known as attribute. The above employee table consists of 4 attribute: ID, name, age and salary. DBMS मध्ये जर तुम्ही बघितला तर प्रत्येक कॉलमच्या हेडिंगला आपण म्हणतो कॉलम हेडिंग किंवा हेड ऑफ दॅट कॉलम. बट आर डी बी एम एसमध्ये ज्यावेळी ही कन्सेप्ट तुमच्या समोर येते त्यावेळी ह्याला म्हटलं जातं ॲट्रिब्यूट. तर ॲट्रिब्यूट म्हणजेच काय असतं, जे कॉलम्स असतात किंवा जी कॉलमची नावं असतात त्यांनाच आर डी बी एम एसमध्ये ॲट्रिब्यूट असं म्हटलं जातं. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे डोमेन. When an attribute is defined in a relation, meanwhile table, it is defined to hold only a certain type of values which is known as attribute domain. Hence the attribute name will be hold the name of employees for every tuple. If we save employees address there, it will be violation of relational database module. आता डोमेन म्हणजेच काय असतं, प्रत्येक टेबलमध्ये प्रत्येक कॉलममध्ये प्रत्येक टेबलच्या प्रत्येक कॉलममध्ये एक स्पेसिफिक टाईप ऑफ डेटा आपण भरतो किंवा डेटा आपण सेव्ह करतो. त्याचप्रमाणे इथे नेमचा जो कॉलम आहे आपल्या ह्या एम्प्लॉय टेबलमध्ये जर तुम्ही पाहिला तर तिथे एम्प्लॉई आय डी आहे, नेम आहे, ॲड्रेस आहे आणि सॅलरी. ह्या प्रत्येक कॉलममध्ये आपण स्पेसिफिक डेटा भरतो. त्यालाच त्या ॲट्रिब्यूटचं डोमेन म्हटलं जातं, म्हणजेच त्या कॉलमचा टाईप म्हटलं असतो. तर हे असतं डोमेन. इथे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे नेम हा एक डोमेन आहे आणि त्यात आपण टेक्स्च्युअल नेम टाईप ऑफ डेटा आपण भरतो किंवा सेव्ह करतो. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे डिग्री. द डिग्री ऑफ रिलेशन इज द नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स इन
it contains the employee relation defined above the 4 degree. इथे काय तुम्हाला दिलेलं आहे, द डिग्री ऑफ रिलेशन इज द नंबर ऑफ ॲट्रिब्यूट इट कंटेन. म्हणजेच जितके कॉलम्स तुमच्या रिलेशनमध्ये आहेत, जितके ॲट्रिब्यूट्स तुमच्या रिलेशनमध्ये आहेत, त्या ॲट्रिब्यूट्सचा काउंट म्हणजेच त्या रिलेशनची डिग्री असते. आता इथे आपल्याकडे आय डी, नेम, एज अँड सॅलरी हे 4 ॲट्रिब्यूट्स आहेत. सो दॅट या आपल्या एम्प्लॉय टेबलची डिग्री ही 4 आहे. आता कार्डिनॅलिटी म्हणजे काय बघूया. द नंबर ऑफ ट्युपल्स इन अ रिलेशन इज नोन ॲज कार्डिनॅलिटी. द एम्प्लॉई रिलेशन डिफाईन अबव हॅज कार्डिनॅलिटी 4. ट्युपल्स म्हणजेच काय आपण म्हणतो, रोज. या रिलेशनचे जे ट्युपल्स आहेत, नंबर ऑफ ट्युपल्स ऑफ दिस रिलेशन इज कॉल्ड ॲज कार्डिनॅलिटी. आपल्या एम्प्लॉय टेबलमध्ये 4 रोज आहेत, 4 एम्प्लॉईंचा 4 डेटांचे रोज आहेत. सो दॅट आपल्या एम्प्लॉय टेबलची कार्डिनॅलिटी किती आहे, 4. आणि लास्ट टर्मिनॉलॉजी आहे प्रायमरी की. The primary key is an attribute or a set of attributes that uniquely identify a specific instance of an entity. Every entity in a data module must have a primary key whose value is uniquely identified instance of entity. Sometimes a record may contain more than one key field. The primary key ही कशासाठी डिफाईन केली जाते, तर प्रत्येक टेबलमध्ये ही प्रायमरी की अवेलेबल असते आणि प्रत्येक डेटा किंवा प्रत्येक रो हा युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला प्रायमरी कीचा यूज करावा लागतो. तर हे होते आपले टर्मिनॉलॉजीज ऑफ RDBMS. DBMSमध्ये ह्यांनाच आपण म्हणत होतो टेबल, त्यानंतर रोज, त्यानंतर आपण त्यांना म्हणलो होतो टेबल हेडिंग, त्यानंतर रोजचा काउंट, कॉलमचा काउंट, प्रायमरी की, असं आपण तिथे म्हणत होतो. बट आपल्याला RDBMSच्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला इथे काय दिल्या आहेत, रिलेशन्स, ट्युपल्स, ॲट्रिब्यूट, डोमेन, त्यानंतर कार्डिनॅलिटी अँड प्रायमरी की. ह्याचप्रमाणे हे तुम्हाला इथे टर्मिनॉलॉजीज RDBMSने तुम्हाला डिफाईन करून दिलेले आहेत. सेशनमध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या BCA 3rdच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता. थँक्यू.